न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। कुंभमेळ्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी जाणार गिरीश महाजन। कुंभमेळा आढावा बैठकीवर गिरीश महाजन म्हणाले, आज कुंभमेळ्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी जाणार। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची पाहणी करणार, वेळ कमी आहे, रिंग रोड बाबत पाहणी करणार। पालकमंत्रीवर ते म्हणाले, कुंभमेळा मंत्री आहे म्हणून यावं लागतंय, वेळेत कामही करणार आहोत। कुंभ निमंत्रण खंड यावर ते म्हणाले, साधू महंत यांच्याशी मी बोललेलो, आम्ही जाऊन निमंत्रण देणार आहोत। तसंच गिरीश महाजन लाडका भाऊ योजनेवर म्हणाले, जे शिकलेले आहेत त्यांना संधी दिलेली आहे, आजच माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देईल। निश्चितपणे ही घटना गंभीर आहे, सखोल चौकशी करू। जयंत पाटील संपर्कावर ते म्हणाले, जयंतराव माझ्या संपर्कात नाही, आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून संपर्क। पूर्वी माझ्याकडे संपर्क करायचे, आता कोण कुठे संपर्क करतय माहिती नाही। शाळा पाणी प्रकरणावर गिरीश महाजन म्हणाले, याबाबत चौकशी करतो, अधिकाऱ्यांना सांगतो। हंडा मोर्चा आदिवासी महिलांवर ते म्हणाले, तात्काळ माहिती घेतो, तातडीने सूचना करतो। पैसे मिळत असतील आणि त्यांची नाव टाकली गेली असतील तर हा चौकशीचा एक भाग आहे। या संदर्भामध्ये आपण सखोल चौकशी याची करून जे दोषी असतील, जाणीवपूर्वक जर कोणी असं केलेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू। जयंत पाटील भाजपच्या लोकांना जर पैसे मिळत असतील आणि त्यांची नाव टाकली गेली असतील तर हा चौकशीचा एक भाग आहे। या संदर्भामध्ये आपण सखोल चौकशी याची करून जे दोषी असतील, जाणीवपूर्वक जर कोणी असं केलेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू। जयंत पाटील भाजपच्या लोकांना जर पैसे मिळत असतील आणि त्यांची नाव टाकली गेली असतील तर हा चौकशीचा एक भाग आहे। या संदर्भामध्ये आपण सखोल चौकशी याची करून जे दोषी असतील, जाणीवपूर्वक जर कोणी असं केलेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू। तशी त्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच सांगतो, मी ते हंडा मोर्चा वगैरे बघितला मी आपल्या चॅनलवरून, तशी त्या संदर्भामध्ये तात्काळ माहिती मी या ठिकाणी घेतो आणि अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी काय व्यवस्था करता येईल त्या संदर्भामध्ये निर्णय करतो। मला या बाबतीमध्ये कुठली माहिती आपण सांगता होता, पण त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युएट आहेत, जे शिकलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे। म्हणून हा सुटला तो सुटला तर मला माहिती घेतल्यावरच ते कळेल नेमकं काय आहे। सगळ्या साधू महंतांशी मी प्रमुख सगळ्यांशी बोललेलो आहे कुंभमेळा मंत्री म्हणून, आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांच्या आश्रमावर जाऊन आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं। त्या पद्धतीने आम्ही सर्वजण आमंत्रण देणार आहोत आणि असं कुठेही चूक झाली यामध्ये असं झालेलं नाही। माझा संपर्क सर्व जे प्रमुख महाराज आखाडे आहेत त्यांच्याशी सुरू असतो। आज त्यामुळे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मुद्दाम सर्व भागाची पाहणी करण्यासाठी, विशेष करून रामकुंड असेल, तिथला परिसर असेल, रिंग रोड असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मी जाणार आहे आणि सर्व भागाची पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांसोबत घेऊन, कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे, 2.2 वर्ष आपल्याकडे शिल्लक आहेत आणि यावेळेला आपण बघितलं प्रयागराजच्या धर्तीवर या ठिकाणी भक्तांची येणारी जी गर्दी आहे भाविकांची ती जवळपास तिप्पट चौपट होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून आजचा दौरा माझा या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आमचे मित्र मंगप्रसाद लोढा त्यांच्या खात्याच्या माध्यमातून एक क्रीडा स्पर्धा चाललेल्या आहेत आणि त्याचाही समारोप, बक्षीस समारंभ आहे, त्यासाठी मी आलेलो आहे। मला या बाबतीत काही माहिती, मी कुंभमेळ्याचा मंत्री आहे त्यामुळे मला त्यासाठी यावंच लागतं। आता तो पालकपणे तिरडा जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, पण आता सध्या कुंभमेळ्याची तयारी आपल्याशी खूप महत्त्वाची आहे आणि ती तयारीला आम्ही लागलेलो आहोत। त्याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही किंवा वेळेत आम्ही सर्व कामं ती पूर्ण करणार। महायुतीच्या परिस्थितीत मला काही माहिती नाही, माझ्याकडून हा विषय आलेला नाही, पण या संदर्भामध्ये मी तात्काळ चौकशी करतो, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घ्यायला सांगतो आणि इथे काय व्यवस्था करता येईल ते आपण तात्काळ त्या ठिकाणी करू। महत्त्वाची कामं अजून प्रलंबित आहे? नाही, मला वाटतं कुठलंही काम प्रलंबित नाही।
सगळ्या कामाची लाईन लागलेली आहे. आता आपण बघतात की सर्व अधिकारी आमचे सर्व मॅप घेऊन रोड मॅप तयार करून त्या ठिकाणी आलेले आहेत. आज मीटिंग सुद्धा त्या संदर्भामध्ये एक विस्तृत मोठी बैठक सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. मला वाटतं की कुंभची तयारी आमची अतिशय वेगाने सुरू आहे. पालकमंत्री नाही म्हणून कुठेतरी तयारीला खोळंबा झालेला आहे किंवा उशीर होतोय असं होणार नाही. कोण करतात त्या मला माहित नाही. महिलांना अच्छा अच्छा नाही पण रोहिणी खडसे यांनी काल आंदोलन केलं. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलेलं आहे. महिला दिनाचं निमित्त साधून त्यांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतलेला दिसतोय. निश्चित आता त्यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे काय कोणता खून माफ करायचा कोणता नाही ते त्या बाबतीमध्ये राष्ट्रपतीच त्यांना उत्तर देतील. जागतिक महिला दिनानिमित्त बॉन्ड संघटनेतर्फे पाककला स्पर्धा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॉन्ड ब्राह्मण संघटनेतर्फे पंढरपुरातील पांडुरंग मंगल कार्यालय कवठेकर गल्ली येथे पाककला पाककृती स्पर्धा झाली. बटाटा तांदूळ, मटर तांदूळ व लाल भोपळा यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा पदार्थ तयार करून आणणे यासोबतच भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मान चिन्ह देण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचे एकत्रीकरण करावे, त्यांचा दररोजच्या कामातून विरंगुळा व मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बॉन्ड ग्रुप म्हणजे ब्राह्मण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट शाखा पंढरपूर त्यातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून पाककृती स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यासाठी भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. बॉन्डनी हे जे व्यासपीठ आम्हाला मिळवून दिलं आहे त्यासाठी बॉन्डचे खूप धन्यवाद आणि सर्व सहभागी महिलांचेही धन्यवाद. अतिशय सुंदर पाककृती इथे सादर झालेल्या आहेत. आणि किती महिलांनी सहभाग घेतला यामध्ये? 101 महिलांनी घेतलेला आहे सहभाग. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. आमदार चंद्रकांत पाटील सोनवणे यांच्या हस्ते रेशन कार्ड धारक महिलांना साड्या वाटपाचे शुभारंभ. महाराष्ट्र सरकारच्या वतीने होळीनिमित्त रेशन कार्ड धारक लाभार्थी महिलांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते साड्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाला तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती MV पाटील, नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष विकास पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या महिला व पदाधिकारी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील एकूण 10,000 लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्यात येणार असल्याचं आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला दिन, होळी या निमित्ताने रेशन कार्ड धारक जे या महिला भगिनींना एक साडी द्यायचं हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी
त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय सावकारे, जिल्ह्याचे सारे आमदार, महाराष्ट्र शासनाचे सत्तारूढ महायुतीचे सारे पदाधिकारी यांनी असं ठरवलं होतं की आपल्या महिला भगिनींना आपल्या वतीने काहीतरी एक मानाचं स्थान असावं म्हणून लाडक्या बहिणींना एक एक वस्त्र आपण माहेरची साडी जसे तसे साडी द्यावी म्हणून ही साडी देण्यात येते. खरं तर एक हे कुटुंब आहे आपलं, महाराष्ट्र कुटुंब समजून महायुतीचे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री, आमदार सर्व हे सातत्याने सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतात. होळी हा संघ रंगाचा संघ आहे. रंगामध्ये माणूस ज्या पद्धतीने आनंद घेतो आणि सर्व वाईट गोष्टी होळीमुळे जळाल्या पाहिजेत आणि चांगल्या कार्याची सुरुवात झाली पाहिजे या भावनेतनं या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे, हसू आलं पाहिजे आणि त्यांनी पुढचं आयुष्य आनंदात राहिलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ही प्रत्येक कार्डधारकाच्या घरी साडी देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 10,259 साड्या या वाटप होणार. मी आपल्या माध्यमातून कार्डधारकांना विनंती करतो की आपण प्रत्यक्ष जाऊन रेशनिंग दुकानदारांकडनं त्या साड्या घ्याव्या. घेतल्यानंतर जर भेटली नसेल तर त्याची कंप्लेंट आपल्या तहसीलदार महोदय, थोरात साहेब किंवा मेश्राम मॅडम किंवा गरुड मॅडम या तिघांकडे करा. हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाची ही योजना आहे, ही योजना पोहोचली पाहिजे. रेशनिंगच्या संदर्भातही काही अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष अडचण असेल त्यांनी मला सांगावं किंवा तहसीलदार महोदयांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आपण सातत्याने गेल्या 10 वर्षापासून केलं आहे आणि आतासुद्धा करतो. या कार्यक्रमासाठी विशेष करून आदरणीय घनश्यामभाऊ अग्रवालजी आणि महायुतीचे सारे पदाधिकारी आलेत, याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि तहसीलदार महोदय, थोरात साहेब, मेश्राम मॅडम आणि गरुड मॅडम यांना सांगतो की विशेष आपण लक्ष ठेवा की प्रत्येक महिलेपर्यंत जी नियमात बसेल त्यांच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचल्या पाहिजे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. धुळ्यातील टोल नाक्यावर गांजासह दोघे पोलिसांच्या ताब्यात. मोहाडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लळिंग टोल नाक्याजवळ पोलिसांकडून नाकाबंदी करत ये-जा करणाऱ्या मोटरसायकलीची तपासणी केली जात होती. या नाकाबंदी दरम्यान एक विना नंबर प्लेटची दुचाकी धारकाला पोलिसांनी थांबवण्यास सांगितले व त्याच्या जवळ असलेल्या गोणीमध्ये काय आहे असे विचारत त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसांनी गोणी उघडण्यास सांगितल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा हा पोलिसांना आढळून आला. सदर नाकाबंदी दरम्यान मोहाडी पोलिसांनी लाखो गांजा जप्त केला असून जयराम पावरा राहणार शिरपूर व नाश्र्या पावरा राहणार मध्य प्रदेश येथील दोघांना पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली. माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यांच्या आदेशानुसार मोवाडी पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये लळिंग टोल नाका या ठिकाणी 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं. त्या नाकाबंदीच्या दरम्यान त्या ठिकाणी PSI काळेसाहेब, मुंडेसाहेब, त्यानंतर त्या ठिकाणी मोवाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्या भूषण सपकाळे, SC निलेश पाटील, निलेश सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल मालेगाव धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्याने त्याची जी गाडी आहे MH 18P 1086 स्प्लेंडर क्रमांकाची गाडीवर तो बसलेला होता. तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदार सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला. परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला
बडाचा वापर करून, सौम्य बडाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये 6 किलो 686 ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 62/2025 NDPS ॲक्टनुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींची नावं आहेत जयराम सरप्या पावरा, वय वर्ष 25, राहणार निंबोरी शिरपूर तालुका धुळे, व 2 नंबर आरोपी नाशऱ्या जायन्या पावरा, वय वर्ष 42, राहणार गोवाडी नेवाली बडवानी मध्य प्रदेश. या दोन्ही आरोपींना तपासिक अधिकारी यांनी आज रोजी JMFC 3 कोर्टात हजर केलं असता मान्य हुजूर कोर्टाने त्यांना 11 तारखेपर्यंत PCR मंजूर केलेला आहे. सदर PCR मध्ये आता काळेसाहेब व त्यांची टीम सदरचा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे, कोणाला विकायला जाणार होते, या संदर्भात ते तपास करणार आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार छगन भुजबळ. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिले होते त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होतं. मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. कारवाई केली पाहिजे. माणसं माणसासारखीच असतात. मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आहे. या प्रकरणामध्ये वेळोवेळी जी माहिती मिळेल ती माहिती मी घेणार आहे. घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट तुम्ही घेतली. आम्ही आज जे आहे सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि मग तिथे साहजिकच आहे ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं की याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे. आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात. कायदा सगळ्यांना सारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईंना भावांना वगैरे भेटलो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना, छत्रपतींच्या पुतळ्यांना सुद्धा पुष्पहार. आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये बोलेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून ही स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या 3 महिने झाले तर याच्यात कारवाई होत नाही. काय वाटते का होत नाही? शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. आजचा सामना भारत जिंकेल, आमच्या शुभेच्छा आहेत, देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी, आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे. यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो. 800 टनाचं यांचे कॅपॅसिटी आहे. त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल. सगळ्यात महत्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत
या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत. सोबतच आत्ताच त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे. त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल. अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे. आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारण्याकरता नवीन प्रकारचे सॅपलिंग्स तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे. मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्यावेळेस ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती, टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती. त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती. आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास कुठेतरी मदत होईल या प्रकल्पाची. मोठ्या प्रमाणात मदत होईल, कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते. एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हा हर्बल पार्क देखील आहे. त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली, गडचिरोली आहे, मेळघाट आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचंही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्क मध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल. आता सगळ्या गोष्टी फायनली झालेल्या आहेत. फक्त आता हँडिंग ओव्हर करता सेंट्रलच्या कॅबिनेटला प्रस्ताव गेलाय, तो पुढच्या 15-20 दिवसात मान्य होईल आणि त्यानंतर काम वेगाने सुरू होईल. भारत जीतेगा, हम भारत के साथ है. 140 करोड़ लोगों की दुआएं भारत के साथ है और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है, मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे. भारत नक्की ही मॅच जिंकेल. ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये परफॉर्म केलेला आहे, भारताला 100% जिंकण्याची संधी आज आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. आठशे टन रोजची क्षमता आहे. नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार, रामदेव बाबा म्हणाले. 800 टन रोजची क्षमता आहे. यात कुठलेही बिजरेबिटी नसणार. नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. शेतकरी यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोप तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य पद्धतीचे जे फळ आहे त्यांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्रा निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भाला लागून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा आणण्यासाठी जाऊ. जय जवान जय किसान जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू. डोनाल्ड ट्रम्प पॉलिसी यावर रामदेव बाबा म्हणाले, ट्रम्प यांनी टॅरिफिक टेररिझम नवीन कीर्तिमान रचला आहे. लोकतंत्राची मर्यादा पायदळी तुडवली आहे. WTO, वर्ल्ड बँक कोणालाच ऐकत नसून डॉलरची किंमत वाढवली. गरीब विकसनशील देशाचा पैसा कमीत कमी करून एक प्रकारे आर्थिक आतंकवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवला आहे. भारताला विकसनशील बनवले पाहिजे. काही देश जगाला विनाशाकडे नेण्याचं काम शक्तिशाली देश करत आहेत. कॅलिफोर्निया हिंदू मंदिर हल्ल्यावर रामदेव बाबा म्हणाले, युरोप, अमेरिका, ब्रिटन या पद्धतीने सनातन धर्मावर निशाणा साधला जात आहे. मजबी आतंकवाद पचवला जात आहे. हे दुर्दैव आहे. यासाठी सर्व देशाने यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत. यासाठी पुढाकार भारताने घेतला पाहिजे. औरंगजेब कबर प्रकरणावर रामदेव बाबा म्हणाले,
औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही, तो औरंगजेबाचा खानदान हे लुटेरे यांचे खानदान होतं. बाबर असो की त्यांचं कुटुंब असो, ते भारताला लुटण्यासाठी आले होते. हजारो महिलांवर अत्याचार केला. हे लोक आपले आदर्श होऊ शकत नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जय मिहान. बाबा जी क्या कहना चाहोगे? आज ये पूरा हर्बल पार्क शुरू हुआ है, किसानों के लिए बहुत बड़ा वरदान होने वाला है। 800 टन प्रतिदिन की कैपेसिटी है संतरा का जूस प्रोसेस करने की। इसमें सबसे बड़ी बात है ये यहाँ से जो संतरा का जूस मिलेगा, इसमें कोई प्रिजर्वेटिव नहीं होगा, इसमें कोई चीनी शुगर नहीं होगी, 100% नेचुरल जूस मिलेगा। एक तरफ देश को स्वास्थ्य मिलेगा, किसानों को समृद्धि मिलेगी। और आज जैसे आदरणीय गडकरी साहब ने और देवेंद्र फडणवीस साहब ने बोला, 1 एकड़ में जो आज 5-7 क्विंटल जो संतरा हो रहा है, 5-7 क्विंटल की जगह 25-30 क्विंटल संतरा 1 एकड़ में कैसे पैदावार हो, उसके लिए जो अच्छी नस्ल के जो पौध चाहिए, उसके लिए नर्सरी भी बनाएंगे। और संतरे के साथ साथ मौसमी के साथ साथ दूसरे जितने भी फ्रूट्स हैं, उनका भी नेचुरल 100% जूस यहाँ से मिले, उसके लिए। और यहाँ से सारी स्कूटनी करके जो बाजार में संतरे और एक्सपोर्ट के लिए संतरे जा सकते हैं, उसके लिए भी फैसिलिटी उपलब्ध कराएंगे। हमारा लक्ष्य है यहाँ विदर्भ से लेकर के पूरे महाराष्ट्र, और यहाँ से इसकी पूर्ति नहीं हो पाएगी। रोज 800 टन संतरा यहाँ से नहीं मिल सकता, तो मध्य प्रदेश से लेकर के कुछ एरिया, गुजरात, राजस्थान, जो भी आस पड़ोस के स्टेट हैं, वहां तक भी हमें जाना पड़ेगा, तो हम जाएंगे। और यहाँ कृषि क्षेत्र का एक नया क्रांतिकारी कदम होगा। और भारत तो ऋषि और कृषि प्रधान देश रहा है, अब वो ऋषि कार्य और कृषि कार्य एक साथ यहाँ से आगे बढ़ेंगे। मिहान से जय जवान, जय किसान, जय मिहान, और जय महाराष्ट्र का जो सपना है वो पूरा होगा। डोनाल्ड ट्रम्प की टैरिफ पॉलिसी पे क्या कहेंगे आप? डोनाल्ड ट्रम्प की टैरिफ पॉलिसी पे क्या कहेंगे? टैरिफ पॉलिसी डोनाल्ड ट्रम्प ने जो लगे उसको कल आपने कोल्हापुर में देखो, हमने पॉलिटिकल कॉलोनाइजेशन भी देखा, इकोनॉमिक कॉलोनाइजेशन भी देखा, और इंटेलेक्चुअल कॉलोनाइजेशन का एक नया दौर दुनिया में चल रहा है। इसी के बीच जब से अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप का उदय हुआ है, उन्होंने टेररिज्म का एक नया विश्व कीर्तिमान रच दिया है। पूरी दुनिया के गरीब और विकसित देशों को जिस तरह से वो डरा रहे, धमका रहे हैं, उन्होंने लोकतंत्र की मर्यादाओं की धज्जियां उड़ा दी है। न WTO को मान रहे हैं, न UNO को मान रहे हैं, वर्ल्ड बैंक, IMF को अपने अकॉर्डिंग चला रहे हैं, अपने डॉलर की इतनी कीमत बढ़ा दी है। दूसरे शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकमान्य तर्फे महिलांचा गौरव कार्यक्रम संपन्न. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे महिला दिनानिमित्त उन्नती 2025 जल्लोष अभिजात मराठी भाषेचा या विशेष लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धन्यवाद दिले पाहिजे की महिला दिनाच्या निमित्तानं अतिशय चांगलं काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा सत्कार आपल्या मार्फतच रत्नागिरीमध्ये केला जातो. खरं तर वर्तमानपत्र म्हटलं किंवा एखादी संस्था म्हटल्यानंतर ती सामाजिक काम किती करते हे फार मोठं प्रश्न आहे. आणि म्हणून या संस्थेचे संस्थापक आदरणीय धन्यवाद देतो. कारण आमच्या सगळ्या महिला भगिनी जे आहेत त्या प्रामाणिकपणानं काम करतात. इथे आविष्कार संस्थेतल्या आमच्या कांबळे मॅडमचा सत्कार झाला, आमच्या डॉक्टर काश्मीरचा सत्कार झाला, लेले मॅडमचा सत्कार झाला, मुस्लिम भगिनीचा देखील सत्कार झाला, आमच्या सफाईमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनीचा सत्कार झाला, खो खो खेळणाऱ्या महिला भगिनीचा सत्कार झाला.
आपण प्रत्येक क्षेत्रातल्या महिला भगिनीचा सत्कार केला आणि हा सत्कार करत असताना कुठच्या वशिल्याची आवश्यकता तुम्हाला लागली. सध्या सगळंच वशिल्यावर चालतं, परंतु हे सगळे पुरस्कार हे कर्तृत्वाचे. आणि शेवटी आपण इतिहास वाचतो, इतिहासामध्ये जाऊन आपण जर डोकावलं तर अनेक दाखले आपण समाजाला देत असतो, सामाजिक क्षेत्रामध्ये देत असतो. त्याच्यामध्ये झाशीच्या राणीचा आपण कधीतरी उल्लेख करतो, अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करतो, राजमाता जिजाऊंचा उल्लेख करतो, लता मंगेशकरांचा उल्लेख करतो. पण माझी आपल्या सगळ्यांना महिला भगिनींना एक विनंती आहे की या सगळ्या आपल्या आयडॉल आहेत. कधीतरी आपण देखील असं बनलं पाहिजे, यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे असं माझं मत आहे. आणि सगळ्या इतिहासातली पुस्तकं आपण वाचलीत, अभ्यासात देखील वाचली, पण आपण ज्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काम करतो, जीवनामध्ये वावरतो, ते कुठच्या तरी एखाद्या आयडॉलचा आदर्श घेऊन जर पुढे गेलो तर समाज सुधारायला देखील वेळ लागणार नाही. कालचा योगायोग कसा आहे, मगाशी डॉक्टर रश्मीनी या ठिकाणी सांगितलं की त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून डॉक्टर बनल्या. काल माझ्या शाळेचा देखील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता, आदर्श विद्या मंदिर पाली जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी परदेशामध्ये अनेक वेळा जातो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून, परंतु मला तिथं देखील मराठी बोलायला कधी लाज वाटली नाही. मला इंग्लिश येतं की नाही हा नंतरचा विषय आहे, पण परदेशामध्ये गेल्यानंतर देखील माझ्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच मी तिथं बोललो. आणि आपल्याला आश्चर्य वाटलं की मराठी बोलत बोलतच 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतो. त्याच्यामुळे असं काही नाही की मराठी बोलता आलं नाही तर काही जमत नाही, मराठी बोलता आलं नाही तर काही होत नाही. अनेक अशी उदाहरणं आहेत. खरं तर काल मी जपानमध्ये जाणार होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी. आम्ही पुणेकर नावाच्या संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथून जपानमध्ये पाठवला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर पुढाकार कोणी घेतला असेल तर तो महिला भगिनीने घेतला होता. हे देखील मला सांगताना मनापासून आवडतं. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दिवाळीतील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समनार्थ भव्य मोर्चा. बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलने सुरू असताना देवळी कॅम्प मध्येही शनिवार दिनांक 8 मार्च या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. ज्ञान मंदिर बौद्ध विहार येथून या मोर्चाला सुरुवात झाली, जो देवळी कॅम्प शहरातून फिरून पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. या मोर्चात मोठ्या संख्येने धम्म उपासक उपासिका सहभागी झाले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करून शांततेत आंदोलन केले. महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांचं प्रेरणास्थान असूनही त्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व असल्याचा आरोप करत हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली. अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत असून त्यास देवळी कॅम्प येथील बौद्ध अनुयायांनीही समर्थन दिले आहे. मोर्चा दरम्यान खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात 1949 सुधारणा करून व्यवस्थापन समिती बौद्ध धर्मियांचा समावेश करावा. महाबोधी विहाराच्या धार्मिक व सांस्कृतिक बाबींमध्ये बाह्य धर्मियांचा हस्तक्षेप नसावा.
या मागण्यांचं निवेदन दिवाळी कॅम्प पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना देण्यात आले। यावेळी ज्ञान मंदिर बौद्ध विहाराचे चेअरमन विश्वनाथ काळे, संजय भालेराव, भीमराव धिवरे, ॲडव्होकेट राजू भालेराव, किलेश बोराडे, पंडित कटारे, शैलेश भालेराव, कृष्णा लोखंडे, सुभाष बोराडे, लखन डांगळे, सुरेश निकम, अरुण निकम, नितीन साळवे, विश्वनाथ पोपटकर, अविनाश गायकवाड, शरद उबाळे, सतीश गरुड, दिनेश कटारे, दीपक भंडारी आदी उपस्थित होते। यावेळी अविनाश गायकवाड आणि विश्वनाथ काळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत महाबोधी महाविहार बौद्धांच्या हक्कात यावे यासाठी लढा सुरूच राहील असे सांगितले। या मोर्चात मोठ्या संख्येने धम्म उपासक व धम्म बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला। बीबीएस न्यूज साठी भारत चव्हाण, नाशिक। सारेच धर्मग्रंथ वाचले, वाचताना एक चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं। मी धर्माला थुका लावला आणि माणूस झालो। काल परवा दिवाळीला घर रंगवताना रंगांची फार लाज वाटली मला। लोक हरामखोर, घराचा रंग बघून लोकांची जात ठरवतात आणि मी संपूर्ण घरच पांढरं करून टाकलं। मी जातीला चुना लावला आणि माणूस झालो। पिसे साहेब, हा पंचक्रोशीतील आंबेडकरी समाज एकच मागणी घेऊन तुमच्याकडे आलेला आहे। तुम्ही शासनापर्यंत ती मागणी आमची पोहोचवायची आहे की ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिला, ज्याने शांतीचा ध्यास मनी धरला म्हणून तो जगी वंदनीय ठरला, असं भगवान बुद्धांचं बुद्ध विहार काही ब्राह्मणांच्या लोकांच्या हातात आहे। ते आम्हाला मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर नव्हे तर राज्यात देशादेशात आंदोलन चालू आहे। आणि देवळाली कॅम्प ही क्रांतिकारकांची भूमी आहे, आंबेडकरी चळवळीचं हे माहेरघर आहे। आज सगळे लोक या ठिकाणी भीम अनुयायी जमलेले आहेत। एकच मागणी करण्यासाठी आलेलो आहोत की आमचं बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या। आज आम्ही शांततेने आलोय, परंतु जर का आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर नाविलाजाने आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल। आणि म्हणून आम्ही समस्त देवळाली कॅम्पच्या वासियांच्या वतीनं, सगळ्या अनुयायांच्या वतीनं, आमच्या ललितकरांच्या वतीनं जेवढे आमचे अनुयायी आलेले आहेत, जेवढे उपासक उपासिका आलेले आहेत, आपणास नम्रपणे विनंती करतो की या शासनाला जाग आणा। अरे आमचे भंतेजी कधी कुणाच्या याला हात लावत नाहीत। आमच्या महिला भिकुनी त्यांना पोलीस स्टेशन त्या तिथं बुद्ध विहाराच्या ठिकाणी उचलून गाडीमध्ये टाकतात। अन्याय अत्याचार चालू आहे। आंबेडकरी जनता अन्याय अत्याचार आता सहन करणार नाही। आम्ही काय मागतोय? अरे आमच्या सगळ्या धर्माचा आदर करणारी आम्ही माणसं आहोत। हिंदूंचे मंदिर त्यांच्या ताब्यात असतील ना? अरे आमच्या मुस्लिम बांधवांच्या मस्जिद त्यांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चन बांधवांचे चर्च त्यांच्या ताब्यात आहेत आणि ही बुद्धांची भूमी आहे। अरे आमच्या ज्यावेळेस देशाचा पंतप्रधान बाहेरच्या देशात जातो तर भगवान बुद्धांना डोक्यावर घेऊन जावं लागतं आणि सांगावं लागतं की मी भगवान बुद्धांच्या मायभूमीतून आलोय, भगवान बुद्धांच्या मातीतून आलोय आणि भगवान बुद्धांची ओळख आम्हाला मागली पाहिजे। बुद्ध विहार आम्हाला देऊन टाका। बोधी विहार आहे ते ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्त झालं, ज्याने शांतीचा संदेश दिला, की आमच्यावरती मागण्याची वेळ येते। ही लाजिरवाणी गोष्ट देशासाठी नव्हे संपूर्ण जगामध्ये हा वेगळा संदेश गेलेला आहे। आणि म्हणून आमचे ज्येष्ठ सगळे नेते आहेत की ज्यांनी हा फार कमी वेळात मोर्चा आयोजित केलेला आहे। आमचं मागण्यांचं निवेदन आम्ही तुम्हाला देतोय। तुम्हाला का देतोय तर तुम्ही चांगले अधिकारी आहात। आमची योग्य दखल वरती तुम्ही पाठवायचंय। हजारोच्या संख्येने या ठिकाणी बंधू भगिनी आमच्या उपासक आलेल्या आहेत, सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आणि येरा कलाची जर पुढे रस्त्यावर उतरण्याची वेळ जर आली तर तुमच्या रक्ताचा एक थेंब भगवान बुद्धांसाठी आपल्याला उभा करावा लागेल। तुमच्या एकजुटीची ताकद, तुमच्या एकजुटीची शक्ती तथागत भगवान बुद्धांचं ज्ञान मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधानी भारत। प्रमाणात बौद्धजन या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे। सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की महाबोधी बुद्ध विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आमच्या बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे।
आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही याचा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो। या ठिकाणी प्रसार माध्यमांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। आज नाशिक रोड येथे अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी मुक्तिविहार आंदोलन समितीच्या वतीने कुंभमेळा स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, आमची श्रद्धा आहे, गिरीश महाजन म्हणाले। ठाकरे वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, ही आमची श्रद्धा आहे। शेकडो वर्षापासून हे सुरू आहे। प्रदूषण आहे, घाण पाणी होतं असे समजण्याचं कारण नाही। एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर थोड्याफार प्रमाणात प्रश्न उद्भवतो। गोदावरीत दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय। सीवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करतो आणि पाणी शुद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कुंभमेळ्याच्या दरम्यान एक शाही स्नानात लाखो लोक येऊन डुबकी मारणे ही आमची सर्वांची श्रद्धा आहे। धार्मिक स्थान आहे, परंपरा आहे। राज ठाकरे यांचं मत वेगळं असू शकतं। ही काही अंधश्रद्धा जादूटोणा नाही। राज ठाकरे प्रदूषणाच्या बाबतीत जे म्हणाले त्या बाबतीत पुरेपूर काळजी आम्ही नाशिकला घेणार आहोत। आणि जे पाणी खराब होतं त्याच्यावर एक नाराजी व्यक्त केली की श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक समजायला आणि अशा पाण्यामध्ये स्नान करायचं की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काही अंधश्रद्धा नाहीये, ही आमची श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणामध्ये होऊ नये। आता नाशिकच्या बाबतीमध्ये मी सांगेल की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येतं तर आहे, अनेक फॅक्टरीचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे, पण त्या संदर्भामध्ये आमचे आता पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत। जवळपास 1200 कोटी रुपयाचा MLD प्लॅनसाठीचा आम्ही STB प्लॅन त्या ठिकाणी करतोय, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन करतोय आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। पण कुंभमेळ्याचं शाही स्नान असतं त्या दिवशी एक सत्य आहे की लाखो लोक येऊन एका दिवशी एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोक नुसतं तिथे स्नान व्हावं, एक डुबकी मारावी त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे, त्याला एक धार्मिक स्थान त्या महात्म्य त्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल त्याचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही, काही जादूटोणा नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। पण त्याला आपण बघतो गेल्या सांगितलं गेलं की 112 वर्षांनी ना जवळपास 112 वर्षांनी हे सगळं स्नान घडून येतं आहे। त्याच्या मागे सगळं पंचांग आहे, त्याच्या मागे सगळं अनेक तर्क वितर्क आहेत। आपल्याला धार्मिक त्याला आहे, आधार आहे, त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे। पण निश्चित राज ठाकरे जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नाशिकसाठी घेणार आहोत। भाऊ एक प्रश्न होता, महेश मोतेवारांच्या दाव्यानुसार नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे।
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्धकी करू, असं त्या पत्रात मजकूर. एका लग्न समारंभात एका तरुणाने महेश गायकवाड यांच्या हातात दिला लिफाफा. धमकी पत्राचा कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा. धमकी प्रकरणात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गायकवाड खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटलला असतो. म्हणजे तो काय जेल, त्याला काय जेल काय, तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही. त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे, अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच. आणि वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली, ही ह्याचीसुद्धा चौकशी मी CBI मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल. कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे. इशारे करताना गणपत गायकवाडला बोलवण्याचं काम वैभव गायकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना, त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे. त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे, असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, तरुणांना रोजगार नाही. राज्यात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलीस आणि एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलल्याचं पाहायला मिळाले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सरकारला कळलं असं प्रत्येक घरामध्ये उच्च शिक्षित मुलाला नोकरी ही मिळालीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये रोजगार, मोफत शिक्षण, महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजे. हे सर्वसामान्यांसाठी चांगले आहेत. आम्ही हलणार नाही जोपर्यंत आम्हाला गव्हर्नमेंटकडनं आश्वासन मिळत नाही. हलणार नाही. आवाज तो इथून पोहोचणार आहे सर, इथून पोहोचणार आहे. हा आमचा प्लॅटफॉर्म आहे. इथून सर्वसामान्य जनतेतल्या पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये. आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं, आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती करतात. हे बंद झालं पाहिजे. भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात. कुठून आणायचे गरिबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे आणतात, पोराला शिकवतात. ऐक मग त्याला पर्याय काय केलं पाहिजे? व्यवस्थित बंद झालं पाहिजे. 2 मिनिटं काका, व्यवस्थित हळू शांतपणे सांग. घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही. तू व्यवस्थित सांग. शांत हो जरा. याकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत,
मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे. आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती. पण मी आज सांगतो अजितदादा, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे सर्वसामान्यांचे मुद्दे मी वाचून दाखवतो. प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. आपल्या पोरांना शिकवत नाही. त्यानंतर महिलांना आजकाल लहान पोरांना अत्याचार होतात. हे अत्याचार थांबले पाहिजे. रस्त्यावरचे टू व्हीलर उचलायला 8 अधिकारी येतात. त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 1000 रुपयासाठी 500 रुपयासाठी दिवसभर मरमर करतो, पण तिची गाडी सरळ उचलून नेतात. मी म्हणतो मला गाड्या उचलायच्या ना उचला, पण त्याला सांगून उचला. गाडीवर पावत्या फाडा. 2 मिनिटं ऐका ना. शिक्षण मोफत, आरोग्य. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगोलामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने पक्ष आणि नेते विरहित मोर्चा काढला. आज रविवार हा सांगोला बाजाराचा दिवस असूनही संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. महात्मा फुले चौक येथून खिशावर काळा फिती लावून हा मूक मोर्चा तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन संपला. आजच्या बंदमुळे सांगोलामधील प्रसिद्ध जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात आला होता. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण सांगोला तालुका बंद ठेवून तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातून आज सांगोला शहरामध्ये मूक मोर्चाद्वारे आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं. आणि या निवेदनामध्ये आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांना पाठीराखण करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही सर्वजण या बहुजन समाज, सकल मराठा समाज सांगोला तहसील कार्यालयावरती येऊन तहसीलदारांना तशा पद्धतीचं निवेदन दिले. जनभावना प्रक्षोभत आहेत, या भावनेचा आदर करावा आणि लवकरात लवकर कार्यक्रम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी